बी माझा मित्र होशील का? तुझं नाव काय? तुळजा. माझ्या नावानंच हाक मार की. मी मोठी आहे तरी मी तुमची मैत्रीण आहे ना व. तिचं ठीक आहे, पण मी या नावाने हाक मारू नाही शकत. मी आजीला वचन दिले की मी हे नाव कधीच घेणार नाही. मग काय म्हणायचं हिला? आई राजा. याच नावाने हिला हाक मारायची. हो चालेल. काय ग, निघायचं की नाही? कधीच भर पोरांसोबत येळ घालवणार आहेस? कामाचं बी बघायला हवं आता. वय वय, चला येते बाळांनो, खेळा तुम्ही. अरे ह्यो खरंच मला मारत नाही. सम्राटनी शुंभराणीने सांगितलेली युक्ती कामी आल्या की. मी ह्याच्यासारखाच दिसालोय म्हणून ह्यो गोंधळलाय. वा, आवडलं, मला खूप आवडलं. जिंकलंस तू मला, पण मीही तुला ओळखलंय. तू कुठलेही रूप घेणारा असुर आहेस ना. काळजी करायचं कारण नाही. मी खुश आहे तुझ्यावर. आता तू तुझ्या मूळ रूपात आहे. मी तुला काही करणार नाही. खरं बोलतेस ना? तसं वचन देतास ना? दिलं वचन. कोण आहेस तू आणि का आलायस इथे? काय काय नभाजी म्हणतात मला, नभाजी. असुर नरेश महिषासुरांचा सांगावा घेऊन आलोय. हे अरे तुझ्या अंगावरचे चट्टे नाहीसे झाले, बघितलंस का? कसं काय घडलंय? तुझाच चमत्कार आहे हा. असुर साम्राज्ञी शुंभराणींचा विजय असतो. काय मग नभाजी, काम झालं? काय काय झालं की ते अंगासूर माझ्या पाठीमागच यायला लागला आहे. असुरांचे असुर, महाशक्तिशाली, महापराक्रमी अंगासूर उपस्थित व्हा. बाबाची अंगासूर आहे. होय महिषासुरांचा दूध आहे. होय होय.
पण दूध कसे नम्र आणि सौम्य असतात रे. हा कसला दूध आहे? अगं पाताळातील समध्या असुरांमध्ये ह्योच काय तो नम्र आणि सौम्य आहे. आणि तू ह्याच्याच कडे मला ढकलत होतीस ना, मग आता का घाबरलेस? असुर सम्राज्ञींचा विजय असो. अंगासूर, स्वागत आहे तुझं. अंगासूर, आजपर्यंत असुर नरेशांसाठी सगळ्या राजांबरोबर तू बोलणी केलीस. आजपर्यंत त्यातील सगळे राजे तह करण्यासाठी मान्य देखील झाले आहेत. अगं बाई, सगळे तहासाठी तयार झाले? कोणाला बी विरोध करावासा वाटला नाही? नाही, कुणीच विरोध केलेला नाही आणि कुणी विरोध करणारही नाही. कारण त्यांचं मन वळवण्यासाठी याच्याकडे विशिष्ट मार्ग आहे. ज्या राजांनी आपल्या सोबत तह करण्यासाठी नकार दिला त्या राजांचं शिर धडापासून वेगळं केलं आणि त्यांनी स्वतः परिधान केलं. आणि म्हणून हा अंगासूर या नावाने ओळखला जातो. अनेक राजांचे शिर धडापासून वेगळे करून त्याने त्याच्या दालनामध्ये सजवले आहेत. वय वय, मी पाहिलंय. माझी एवढी प्रशंसा करून मला लज्जित करू नका. मी महिषासुरांच्या सामर्थ्याचा एक छोटासा अंश आहे. छोटा अंश? आता तुम्ही सांगा, तुमच्याशी तह करण्यासाठी कोणास तयार करू? तुळजा. तुम्ही काळजी करू नका. या तुळजाला मी सहज अंकित करेन. तिला या तहासाठी तयार करीन. नाही झाली तर तिचं मस्तक या राजवाड्याची शोभा वाढवेल. नाही, तू तुळजाला नष्ट करायचं नाहीयेस. हा तह जर यशस्वी झाला तर आदबीने तुळजाला असुर नरेशांसमोर घेऊन यायचंयस. आणि जर का हा तह अयशस्वी झाला तर तर तू तिथून निघून यायचंयस. समजलं? हा असुर नरेशांचा अपमान नाही का? आजपर्यंत कुठलाही अपमान आपण सहन नाही केलात. अंगासूर, यावेळी आम्ही सांगतोय तसंच करायचं. असुर नरेश कुठे आहेत? ते एक विशेष योजना आखण्याच्या तयारीत आहेत. तोवर हा तह आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. हा तह असुर नरेशांचा एक डाव आहे आणि या डावात तुळजा कशीही खेळली तरी हरणार हे निश्चित आहे. देवी, आता इथून पुढे आपण काय करायचं ठरवलंय? आपण हे असं गावकऱ्यांचं रूप घेऊन गुप्त रूपाने गावात राहू सुद्धा, परंतु गावाला सबळ करताना लोकांच्या हे लक्षात येईल की आपणच देवी आहात. हो, ते आम्हाला लपवायचं नाही. हे आमचं स्थान आहे. एक ना एक दिवस आम्हाला पूर्ण रूपाने ह्या गावातच राहायचंय.
हे आमचं तुळजापूर आहे, परंतु आता या युद्धाच्या आखणीचा विचार आम्हाला करायचा आहे. हे भक्त आमच्या भेटीने एवढे उत्साहात आहेत की जर आम्ही दैवी रूपात या गावात राहिलो तर त्यांना सतत आमच्या सहवासाची अभिलाषा होईल. त्यामुळे काही दिवस आपण ह्या गुप्त रूपातच राहू. तोवर आम्हाला देखील पाहायचंय की महिषासूर काय करतोय. काय झालं देवी? काहीतरी अशुभाची जाणीव होते आम्हाला. ही कोणाची तरी चाहूल आहे. तुळजापूरच्या लोकांनो, अंगासूर येतोय. आता त्या तुळजाचं काही खरं नाही. आजी आजी माझ्या अंगावरचे सगळे डाग गेले. अरे होय की रे, तुला लगेच बरं वाटलं की रे? तुला काय बी त्रास होत नाहीये बघून मला लई आनंद झाला. आजी हे सगळं तिच्यामुळे घडलं असणार ना? तिच्यामुळे म्हणजे कुणामुळं? तीस जी गावात आल्यानंतर गावातले सगळं चित्र बदलून गेले. तू काय म्हणतोस मला काय बी कळत नाही. मी तुला वचन दिलंय ना की मी तुझं नाव घेणार नाही. होय वाटलंच. तुळजाबद्दल बोलतेस ना तू? हे तुला काय म्हणायचंय? हे सगळं झालंय, हे सगळं तिच्यामुळे झालंय. आणि मी जो रात्र रात्र बसून लेप लावत होते त्याला काय अर्थ राहिला? अगं आजी असं मला नव्हतं म्हणायचं. अरे पळताय कुठे? अरे पळताय कुठे? अरे अरे कसला आरडाओरडा ऐकू यायला लागलाय? काय झालं आता? कुठलं संकट आलं? काय करावं काय कळना. माणकोजी बी बाहेर आहे. थांब आजी मी बघतो. अरे थांब थांब. अरे माझ्यापासून कुणाचीही सुटका नाही. वाचवा वाचवा. कुठं आहे तुळजा? कुठं आहे तुमची देवी? काय करायचं आता तरी सांगायचं का देवीबद्दल? नाही सांगता येणार. दिवायचं आहे ना आपल्याला. कुठं आहे तुमची देवी? कुठं आहे तुळजा? तू 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 तुझाही गावात नाही. देवीने आम्हाला कित्येक वर्षात दर्शन दिलं नाही. तुम्ही मला मूर्ख समजताय का? तुळजा याच गावात आहे. तुळजा परत गावात आली आहे मला माहिती आहे. मी जर मला नाही सांगितलं
अरे सगळं गाव नष्ट करेन मी. मी महिषासुरांचा दूत आहे. माझा अपमान तो महिषासुरांचा अपमान आहे. नाही हो, आम्ही अपमान नाही करत आहोत. खरंच दिवे गावामध्ये कुठंच नाहीये. कळल ते मला. या गावाचं नाव बदलून चिंचापूर वरून तुम्ही तुळजापूर केलं. काय की तुळजा इथे नाही. मी आता तुमची परीक्षा घेणार. तुमचेच नाही, त्या तुळजाचीही परीक्षा घेणार आहे. ओवी गावात तर असू लागला. नाही, अहो सोडा मला, अहो सोडा मला. असुर सम्राज्ञी शुंभराणीचा विजय असो. किंवा अंगासूर तुळजापुराला पोहोचला आहे आणि त्यांनी तुळजाला शोधण्याचं काम बी चालू केलं या. सम्राज्ञी, जर तो अंगासूर यशस्वी झाला आणि तो जर तुळजाला घेऊन आला तर काय करायचं? मनोरमे असुर नरेशांनी या गोष्टीचा नीट विचार केलाय. तुळजा ही सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाहीये आणि खरोखर असं जर का झालं तर तिच्या स्वागतासाठी आपण तयार राहायला हवं. पण सम्राज्ञी, जर ती तुळजा तह करायला तयार झाली आणि ती जर आपल्या वाड्यात येऊन आपल्याच विरोधात जर कारस्थान रचलं तर काय करायचं? म्हणूनच तिच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवण्यासाठी आम्ही एक विशेष सुरक्षा अधिकारी तैनात करणार आहोत. आणि हे अतिशय महत्वाचं पद आहे. आपल्या सेवेमध्ये अनेक वर्ष रुजू असलेला आणि भूलोकाची माहिती असलेला असा एखादा सैनिक हवाय आम्हाला. काय काय सम्राज्ञी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून एवढी मोठी जबाबदारी देत आहायसा. धन्य झालो. ही एवढी मोठी जबाबदारी आम्ही तुला देत आहोत हे कोणी सांगितलं तुला? आपल्या सैन्य दलातील सर्वात चतुर आणि सामर्थ्यशाली असुर आम्ही इथे बोलवला आहे. गेली अनेक वर्ष हा आपल्या सैन्य दलात होता आणि अनेक वर्ष हा पाताळात देखील कार्यरत होता. बराच काळ भूलोकावर राहण्याचा सुद्धा अनुभव आहे मला. प्रल्हाद, ए प्रल्हाद, बाळा, ए भिवाजी, अरे काय झालं? असं का पळायला लागलायस? माया का अहो गावाच्या चौकात असुर आलाय, धुमाकूळ घातलाय त्यानं, म्हणून समधे पळतायत. तुम्ही पण जा. असुर? प्रल्हाद, प्रल्हाद, वाचवा 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 वाचवा. अजून वेळ गेलेली नाही.
जेवढी तुम्ही वेळ घालवाल तेवढ्याही तुमच्या भोवती आगीचं वलय छोट होत जाईल. बोला बोला, कुठं आहे तुळजा? तेव्हा लवकर सांगा त्या तुळजाबद्दल. ही दिव्य अग्नी आहे, ही कशाने शमणार नाही. ही अग्नी तुमचा जीव घेऊनच शांत होईल. हे जे काही घडतंय ते योग्य नाहीये स्वामी. हा महिषासुराचा दूत आहे, ज्याला हिंसा करण्याचा काहीही अधिकार नाहीये. तरीही हा आमच्या भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना त्रास देतोय. हे आम्ही नाही सहन करू शकत.